काळभोर, ही माझी मिसेस सुनीता काळभोर, माझी मुलगी कंचन काळभोर. आम्ही DMIT टेस्ट आज पूनम उमरेच्या माध्यमातून केली. ती राज सरांनी काउन्सिलिंग केलं. त्याचे फायदे माझी मिसेस सांगेल. येस मॅम. आम्हाला ह्या माध्यमातून बरीच माहिती मिळाली. म्हणजे आमच्यामध्ये काय काय कमी आहे, त्याच्यावर कुठं फोकस केला पाहिजे, त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजेत आम्ही, हे त्यामुळे आम्हाला कळालं. आणि त्यामुळे आम्हाला इथून पुढच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. ओके कांचन, तुम्हाला काय कळालं याच्यातून? ऍक्च्युली DMIT टेस्ट करणं खूप नेसेसरी आहे. तर मी सगळ्यांना सजेस्ट करेन की सगळ्यांनी एकदा तरी म्हणजे करून घ्यावी. त्यांच्या मुलांची पण किंवा स्वतःची. याला काही एज लिमिट नाही आहे, तुम्ही कोणत्याही एजपर्यंत करू शकता. सेकंड थिंग, मला पर्सनली असं वाटलं की माझे जे काही गुण होते ते आत्तापर्यंत जे मला माहिती नव्हते ते कळाले. आणि जे काही माझे प्रॉब्लेम्स होते स्वभावात किंवा जे काही असेल ज्याच्यावर मी वर्क केलं पाहिजे, तर तेही मला कळाले. तर इथून पुढे डेफिनेटली मला त्याचा खूप फायदा होईल. मला स्वतःमध्ये चेंजेस आणायला आवडेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही असतील. ओके. आणि राज सरांनी आम्हाला काउन्सिलिंग खूप छान केलं, खूप छान. म्हणजे त्यांनी एकदम जे काही गुण आहेत ते पण आम्हाला खूप छान प्रकारे समजून सांगितले. जे काही फ्लॉज आहेत आमचे ते पण खूप छान समजावून सांगितले. तर थँक्यू राज सर, आणि थँक्यू पॅशन ट्रेनिंग, आणि थँक्यू पूनम मॅम, आम्हाला तुम्ही याच्याबद्दल माहिती दिल्यासाठी. ओके कांचन, तुम्हाला याचा काय काय फायदा होऊ शकतो भविष्यात? म्हणजे माझ्या स्वभावात माझे जे मी फ्युचरमध्ये माझं एम जे काही आहे ते मी एकदम क्लिअरली बघू शकते आता. माझे जे काही फ्लॉज होते त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करून ते वर्क करून पुढे ते चेंजेस करू शकते पॉझिटिव्हिटीमध्ये. राईट. मला बिझनेससाठी पण खूप हेल्प होतीये या गोष्टीमुळे. मी आता 8 दिवसापूर्वीच काउन्सिलिंग त्यांच्याकडून घेतलं होतं. मला 8 दिवसात खूप चेंजेस जाणवले. तर मला याची शुअरिटी आहे की अजून पुढे मी ह्याच्यात खूप बदल घडवून आणू शकते. नक्कीच. सर, तुम्हाला काय वाटतं की ही जी टेस्ट आहे प्रत्येक व्यक्तीने केली पाहिजे का? अवश्य. ओके, काय फायदा होईल सर याच्याने त्यांना? आता काय होतं की माणूस एका चाकोरीबद्ध ह्याच्यात राहतो की जसा वागतो तसाच वागत राहतो. बरोबर. परंतु या DMIT टेस्टमुळे काय होईल की कमीत कमी त्याला कळतील की आपण काही चुका करतोय. राईट. किंवा कुठली दिशा योग्य आहे, राईट, आपण थांबलं पाहिजे, कुठे हे झालं पाहिजे. बरोबर, त्याचा फायदा होईल. ओके मॅम, जसं आता तुम्ही स्वतःची पण काउन्सिलिंग झाली, मुलीची पण झाली, तुमच्या हस्बंडची पण झाली, तर बऱ्याच ज्या आई आहेत ओके किंवा बऱ्याच ज्या पत्नी आहेत, तर त्यांना तुम्ही या DMIT टेस्टच्या माध्यमातून काय सल्ला द्याल? काय कशाला करायला पाहिजे? आपल्यामध्ये जो कमीपणा आहे किंवा नवरा बायकोंच्या जे अंडरस्टँडिंग कमी असतं की कोणाचं चुकतंय, कोणाचं कधी कधी आपलं पण चुकतं आणि कधी बरोबर मिस्टरांचं पण चुकतं. मग त्याच्यामध्ये समतोल राखता कसा येईल की त्यांच्यामध्ये जे कमीपणा आहे त्याच्यामध्ये आपण बोललं पाहिजे किंवा आपल्यामध्ये जो कमीपणा आहे त्याचं त्यांचं पण ऐकून घेतलं पाहिजे. राईट. आणि त्याचा दोघांच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होईल त्याच्यामुळे. आणि त्यांचं पुढील आयुष्य भविष्य म्हणजे चांगल्या पद्धतीने त्यांना स्पेंड करता येईल. राईट. तुम्ही इतर पालकांना काय सजेशन द्याल या टेस्ट बद्दल? इतर पालकांना मी सांगेल, म्हणजे प्रथम मी सांगते, मी माझी अजून 2 मुलं आहेत आणि सुनबाई पण आहे. मी त्यांचं पण करून घेणार आहे. त्यांना आता वेळ नाही म्हणून ते त्यांनी केलं नाही, पण आता मी घेणार त्यांचं पण करून. आमचं करून घेतल्यानंतर मला जो अनुभव आला त्याच्यावरून मी त्यांचं पण घेणार आहे. आणि इतर पालकांना मी सांगते की सगळ्यांनी ही टेस्ट करून घ्यावी, कारण त्याच्यामुळे त्यांना भविष्यात खूप फायदा होईल. नक्की. सर, तुम्हाला वाटते की लोकांनी करून घेतली पाहिजे? अवश्य. कांचन, तुम्हाला वाटतंय? ओके, सो थँक्यू व्हेरी मच की इथून पुढे सुद्धा तुम्हाला काय हेल्प लागली तर पूनम मॅम आहेत, मी सुद्धा आहे, आमची टीम आहे. तुम्ही कधीही आम्हाला संपर्क करू शकता. तर इथून पुढे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.